अमरावती शहरातील रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या बेघर, निराधार आणि भिक्षेकरी नागरिकांसाठी अमरावती महानगरपालिकेने संवेदनशील पाऊल उचलत शोध मोहीम राबवली. माननीय आयुक्त सौ सौम्या शर्मा यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त योगेश पिठे यांच्या दिशानिर्देशनाने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:30 ते 12 वाजेपर्यंत शहरातील चपराशीपुरा, पंचवटी, शेगाव नाका, नवसारी परिसर, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक येथे बेघर व्यक्तींचा शोध घेण्यात आला. या दरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांना निवाऱ्याबाबत माहिती देण्यात आली. त्यापैकी 2 बेघर व्यक्तींना बडनेरा येथील आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष राजीव बसवनाथे, समुदाय संघटक प्रफुल्ल कुकडे, आरोग्य विभागाचे नितीन नांदुरकर तसेच सिटी कोतवाली पोलिसांचे सहकार्य लाभले. मनपातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की वाढत्या थंडी, पाऊस किंवा प्रतिकूल परिस्थितीत रस्त्यावर राहणारे वृद्ध, महिला, अपंग, लहान मुले किंवा भिक्षेकरी आढळल्यास त्वरित माहिती द्यावी. बडनेरा येथील आधार निवाऱ्यात अशा गरजूंसाठी सुरक्षित राहण्याची व्यवस्था, पोटभर जेवण, आरोग्य सेवा, कपडे व मनोरंजन सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध आहेत. मनपाची ही मानवतावादी मोहीम स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या संकल्पनेला सामाजिक बांधिलकीची जोड देणारी ठरत असून बेघरांना सन्मानाने जगण्याचा आधार देणारी आहे. शहरातील सामाजिक पुढाकार घेऊन जागरूक नागरिकांसाठी सहकार्य करण्याचे स्वागत केले आवाहन करण्यात आले आहे. श्री भूषण बाळे व्यवस्थापक व कुमारी ज्योती राठोड व्यवस्थापक आधार निवारा बडनेरा यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. BCN न्यूज करिता बडनेरावरून मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.